आषाढी एकादशी निमित्त गेलो होतो राजूरला दर्शनाला आणि तिथलं मंदिर आणि मूर्ती पाहून आहे ना मन डायरेक्ट तृप्त झालं. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आता तुम्हाला तर माहितच आहे आषाढी एकादशी आणि सगळे लोक ना पंढरपूरला जातात. त्यात आपल्या मागे शेतातले एवढे कामं होते ना, बाहेर कुठं जाताच नाही आलं. म्हणलं चला आज कुठं तरी जवळपास जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ. मग काय आम्ही राजूरच्या गणपतीला जायचं ठरवलं. आता कुठं जायचं म्हटलं की मोस्ट इम्पॉर्टंट काम म्हणजे पेट्रोल टाकणे. पेट्रोल टाकला आणि लगेच निघालो. वातावरण एवढं भारी झालं होतं ना भाऊ, एकच नंबर. अशा वातावरणात आहे ना चहा घ्यायची मज्जाच वेगळी. मग काय धाडमध्ये आलेलं ना पहिलं तर ते काम केलं. मस्त चहा घेतला आणि लगेच निघालो. रस्त्यात जाताना हे दिसलं. दुरून तर असं वाटत होतं लहान हेलिकॉप्टर आहे. जवळ गेल्यावर समजलं की फवारणी करणार ड्रोन. मायला हे पहिल्यांदाच पाहिलं राव. मस्त आहे पण अजिबात पाठीवर पंप घेऊन फिरायचं काम नाही. जागेवर बसून सगळी फवारणी होती. समोर आल्यावर आम्हाला हे भेटले. असं म्हणतात की याच्या दुवाले लागतात. म्हणलं चांगल्या दुवा देऊ, करायला जातो काही आणि होतं काही. राजूर मध्ये आल्यावर परत एकदा एनर्जी ड्रिंक घेतली आणि डायरेक्ट मंदिरात आलो. आता राजूरला दर्शनाला कोण कोण येले जरा कमेंट करून सांगा बरं. मस्त दर्शन घेतलं आणि त्यानंतर आहे ना बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे, तिथं पण मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि इकडे येऊन निवांत बसलो. बसत नाही तर भाऊ म्हणे फोटो काढून झाल्यावर आहे ना परत एकदा दर्शन घेतलं. आता विठोबा झाला म्हटल्यावर फोटोबा पण झालाच पाहिजे, म्हणून आहे ना मस्त पाणीपुरी खाल्ली आणि लगेच निघालो घराकडे. चला तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.